तर कारण तुझा ह्युमर खूप भारी आहे, त्यामुळे मी तुला काही सदस्यांची नावं सांगते. तुला त्यांना एखादा सल्ला द्यायचा आहे. तर पहिलं तन्वी कोलते. तन्वी कोलते, अजून फेक बन, अजून फेक बन. कारण जर तू फेक बनून जिंकलीस ना, तर मला असं कळेल की भाई महाराष्ट्र म्हणजे काय लक्ष आहे तुमचं, कुठे आहे, कळत नाही. बट अजून फेक बन, कारण मग तू जिंकलीस ना त्याच्यातून, तर मी खरंच तुला गेम प्लेअर बोलेल. राकेश बापट. राकेश बापट, जेंटलमॅनचा जी पण नाही आहेस तू. खूप जास्त फेक वागलायस आणि फेक पर्यंत ठीक आहे, बिकॉज गेम आहे तो मी समजू शकतो. बट एका व्यक्तीला जर तू बोलतोयस की हिची काळजी घे, आणि मागून त्याच व्यक्तीची तू जर वाईट काहीतरी करतोयस तिच्याबरोबर, तर मग तुझं माणुसकी कुठे? तू एवढ्या खालच्या थरावर जाऊ शकते हे मला माहिती नव्हतं. म्हणजे तू पाय तर बोल की या व्यक्तीची काळजी घेऊ नको, आणि मग चिडव. जे राखी करते, जे राखी बिंदास तोंडावर करते, पण तू एक साईडने असं पण बोलतो आणि दुसऱ्या साईडने तिची वाईट पण करतोय, तर ते मला पटलं नाही. सो जेंटलमॅनचा म्हणून जीचा पहिला दांडा पण नाही येतो. विशाल. विशाल मास्टरमाइंड. विशाल बद्दल म्हणजे काय बोलू मी. फक्त एवढंच बोलू की बाहेर येऊन जे मला कळलंय की रुचिताचं जे प्रेम आहे तिच्यासाठी ते असं आहे, तर मी एवढंच बोलेल की बाबा तू पटकन कुणाशी तरी लग्न कर, नाही तर रुचिताचं काहीतरी भलतं होऊन जाईल. आणि आताच करून टाक लग्न. रुचिता सोडून कुणावर पण कर, बट रुचितावरून नको, कारण विचित्र चालू आहे जे काय चालू आहे ते बाहेरून बघतोय मी. अनुश्री. अनुश्री अनुश्री अनुश्रीचं असं आहे की मला असं वाटतं जर ती स्वतःच्या लग्नात असली तर तिथे पण ती पलटी मारेल, कारण ती खूप पलटी किंग आहे. ती आणि तिचं कसं आहे माहिती आहे, ती खूप चांगली मुलगी आहे, बट तिचं असं आहे की आज काहीतरी मला किडे करायचे आहेत, मी हे करते. सो ती अशी आहे, ती एन्जॉय करते, ती फ्लोमध्ये एन्जॉय करते, की जर सरळ होत असेल ना मी काहीतरी वाकडं करते. तिचं तेवढंच आहे, बाकी काही नाही. प्रभू. प्रभूबद्दल काय बोलू यार. प्रभू सुरुवातीलाच मला दिसला, जेव्हा तो माझ्यावर स्टेजवर होता, मला दिसलं की हा एंटरटेनमेंट फॅक्टर आहे. बट किती दिवस, 1-2 हफ्ते, त्याच्यापेक्षा जास्त नाही. आणि तेच आता होत आहे, आता बोर होत आहे. प्रभूला सांगून पण काय फायदा नाही, बिकॉज प्रभूला तन्वीमध्ये फुल तिने असं जादू टोना केलाय प्रभूवर. सो त्याला ते नाही कळणार, आणि लवकरच तो बाहेर येईल हे मला कन्फर्म आहे. आणि लास्ट प्राजक्ता. प्राजक्ताबद्दल काय बोलायचं? सल्ला द्यायचा. तिला सल्ला Blank द्यायचा. झालास तू हो प्राजक्ता. ना, प्राजक्ताचं नाव घेतलं, फोटो बघितलं तरी मी ब्लँक होतोय. आता काय विचित्रच चालू आहे. तिला सल्ला एवढंच द्यायचा आहे की गेम पर्स्पेक्टिव्हने मी एवढंच सांगेल की इमोशनल नको होऊस. तुझ्या इमोशनचा खूप फायदा घेतात लोक, आणि तेच बघून मी तुझ्यासमोर एकदा व्यक्त झालेलो की तुझ्या इमोशन्सचा फायदा घेऊन मला त्रास होतोय, आणि हे दुसऱ्यांनी कोणी केलं तर मी काय करेल मला माहित नाही. आणि मी तुला हे पण बोललेलो की मी वाकड्यात फुल जाईल, मग तुला जर ते वाईट वाटलं तरी चालेल, पण तुझ्या इमोशन्सचा, तुझ्या मनाचा कोण गैरवापर करून गेला बिलकुल नाही पटणार. ओके, तर थँक्यू करण. खूप खूप शुभेच्छा तुला. थँक्यू सो मच.